नमस्कार, एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण आज करंट अफेअर्सच्या सीरीज मध्ये काय बघणार आहोत? खो खो विश्वचषक स्पर्धा 2025। बघा, आधी आपण वाचून घेऊ। फक्त मीच काय सांगते आहे, कोणीही टेन्शन घेऊ नका की अवघड आहे म्हणून। मी व्यवस्थित डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशनने व्यवस्थित तुम्हाला सांगणार आहे। फॉर एग्जांपल मी तुम्हाला दाखवते, हे मी माझ्या ऑफलाईनच्या स्टुडंटसाठी तयार केलेल्या नोट्स असतात। तर बरं, या नोट्स मध्ये मी नुसतं आदरणीय देवा जाधवर सरांच्याच पुस्तकातून नोट्स नाही घेतलेल्या आहेत, म्हणजे सरांच्या पुस्तकातल्या तर नोट्स आहेतच, पण सोबत मी परिक्रमा पण रेफर केला आहे। थोडं गूगल वरून काही डेटा मिळतो का ते बघितलं आहे। तर असे 2-4 सोर्स मी वापरले आहेत, कारण मग खो खोची हिस्ट्री पण मी याच्यात टाकलेली आहे। ठीक आहे, तर मग ह्या नोट्स म्हणजे ह्या पद्धतीने मी माझ्या ऑफलाईनच्या स्टुडंटला शिकवलं होतं, त्याच नोट्स मी तुम्हाला दाखवणार आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही ह्या पद्धतीने रिप्रेझेंट करू शकता। हिस्ट्री पण मी तुम्हाला सांगणार आहे। ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। बरं, जानेवारी करंट अफेअर्सची लिस्ट मी तुम्हाला म्हणजे प्लेलिस्ट मी तयार केलेली आहे आणि कालच ती टेलिग्रामला ॲड केलेली आहे। तर सगळे व्हिडिओज नीट फॉलो करा, कारण मी सगळं ट्रिक्सच्या स्वरूपात तुमच्याकडून पाठ करून घेत असते। ठीक आहे, आता आपण खो खो विश्वचषक स्पर्धा बघूया। आधी वाचून घेऊ आणि सगळं सोपंच आहे। एकदा सांगितलं की तुम्हाला अगदी सगळं सोपं वाटेल। एकदा वाचून घेऊ आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सगळं पाठ करून घेते। बघा, भारतीय पुरुष आणि महिला संघाने खो खोच्या बघा पहिल्या विश्वचषकाचे विजेतेपद पटकावून इतिहास घडविला। ठीक आहे, पुरुष आणि महिला दोन्ही संघ विजेते झालेले आहेत। ठीक आहे, आणि हे कधीच आहे? पहिलं विश्वचषक आहे। महिलांच्या सामन्यात भारताने नेपाळवर 78-40 असा 38 गुणांनी विजय मिळवला। पुरुषांच्या सामन्यात भारताने नेपाळला 54-36 असा 18 गुणांनी पराभूत केले। आता बघा, एक तर फर्स्ट टाइम झाल्या कुठे? भारतातच झाल्या। दोन्ही याच्यात म्हणजे पुरुष आणि महिला दोन्ही याच्यात आपला भारतच जिंकला। आणि पराभूत कोण झालं? तर नेपाळ झाला। म्हणजे तिथेही काहीच लक्षात ठेवायची गरज नाही आहे। जास्तीत जास्त तुम्ही महिलांचं इथे 38 गुणांनी विजय मिळवला, इथे 18 गुणांनी पराभूत केलं। अशा पद्धतीने ह्या गोष्टी लक्षात ठेवू शकतात। पुढे बघा, सुवर्णपदक विजेते खेळाडूंना महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रत्येकी 2,25,00,000 रुपयांची पारितोषिक देण्यात आले। तसेच थेट क्लास 1 अधिकारी नोकरी मिळणार आहे। बघा, प्रत्येकी 2,25,00,000 आणि थेट क्लास 1 अधिकारी नोकरी। सर्व सुवर्णपदक विजेते खेळाडूंना महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रत्येकी 2,25,00,000 रुपयांची पारितोषिक देण्यात आले। तसेच थेट क्लास 1 अधिकारी नोकरी मिळणार। ठीक आहे, एवढं झालं पाठ। आता बघा, कोणाद्वारे? तर भारतीय क्रीडा प्राधिकरण। बघा, कोणाद्वारे किंवा द्वारे? भारतीय क्रीडा प्राधिकरण। क्रमांक पहिली, यजमान देश कोणता होता? भारत। कालावधी 13 ते 19 जानेवारी 2025। ठिकाण इंदिरा गांधी क्रीडा संकुल, नवी दिल्ली। ब्रँड एम्बेसेडर सलमान खान, आणि काही ठिकाणी सलमान खान सोबत टायगर श्रॉफचं पण नाव आहे। ठीक आहे, भारत खो खो खेळाचा जनक आहे। भारत खो खो महासंघ कोण आहे अध्यक्ष? सुधांशु मित्तल। भारत खो खो महासंघ अध्यक्ष सुधांशु मित्तल। शुभंकर कोण म्हणजे मॅस्कॉट कोण? तेजस आणि तारा नामक हरिण। बघा, मी तुमच्यासाठी त्यांची इमेज आणलेली आहे आणि ते नेमकं रिप्रेझेंट कोणाला करतात ते पण आपण बघू। हे बघा, हे आहे तेजस आणि तारा। तर माहिती वाचून घेऊ आपण थोडक्यात, काय म्हणायचं आहे त्यांना। बघा, द मॅस्कॉट फॉर द खो खो वर्ल्ड कप 2025 hosted in India are Tejas and Tara, a duo gazelles. Tejas represent brilliance and energy, while Tara embodies guidance and aspiration, according to the Insight IAS. They are depicted in vibrant blue and orange sports attire with traditional Indian motifs. ठीक आहे, तेजस आणि तारा दोघं पण लक्षात ठेवा, त्यांचे चित्र मी तुम्हाला मुद्दामून दाखवलेले आहेत। पुढे बघा, हे तर लक्षात राहिले तुमचे। एक मिनिट, ब्रँड एम्बेसेडर लक्षात राहिले सलमान खान आणि
टायगर श्रॉफ काही ठिकाणी दिलेलं आहे. नंतर शुभंकर, तेजस आणि तारा नामक. आणि हे कोण आहे? हरिण आहे. ठीक आहे. राष्ट्रीय खो खो दिवस कधी? तर बघा, राष्ट्रीय खो खो दिवस 30 जून. हे पण लक्षात ठेवा. पुढे 24 देशातील खेळाडू सहभागी. बेस्ट प्लेयर ऑफ द मॅच चैत्र बी. बेस्ट प्लेयर ऑफ द मॅच चैत्र बी. पुरुषांमध्ये 21 तर महिलांमध्ये 20 संघात ही स्पर्धा पार पडली. भारतीय पुरुष खो खो संघ कर्णधार प्रतीक वायकर महाराष्ट्र. भारतीय खो खो महिला संघ कर्णधार प्रियंका इंगळे तालुका केज जिल्हा बीड महाराष्ट्र. आता इथे एक बघा, दोघांची नावं प्र वरून चालू होत आहे म्हणून हे एक सोपं आहे कर्णधार लक्षात ठेवायला. प्रतीक वायकर, प्रियंका इंगळे. पुन्हा बरं पुढे सांगते. आता पुढे काय? पुरुष सर्वोत्तम खेळाडू कोण? प्रतीक वायकर. हां. आणि महिला सर्वोत्तम खेळाडू कोण? प्रियंका इंगळे. म्हणजे इथे पण हे दोघं जे कर्णधार आहेत तेच महिला सर्वोत्तम आणि पुरुष सर्वोत्तम खेळाडूमध्ये लक्षात ठेवायचे. हे एक गोष्ट इथे पाठ होते. ठीक आहे. पुढे बघा, बेस्ट प्लेयर ऑफ द मॅच पुरुष गट मेहुल. बेस्ट प्लेयर ऑफ द मॅच पुरुष गट मेहुल. ठीक आहे. आता आपण पुढे बघूया. पुरुषांच्या स्पर्धेसाठी निळा तर महिलांच्या स्पर्धेसाठी हिरवा. आता पाठ कसं करायला सांगितलं मी माझ्या ऑफलाईन स्टुडंटला. म साठी महिलाचा म आणि हिरवाचा ही. म ही लक्षात ठेवा. मही नदी पण आहे बरोबर. तर म फॉर महिला, ही फॉर हिरवा आणि जो उरतो पुरुषांसाठी निळा. ठीक आहे. नंतर 1936च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये खो खोचा समावेश. दर 2 वर्षांनी खो खो विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जाणार. 2027ची आगामी दुसरी खो खो स्पर्धा बर्मिंगहॅम इंग्लंड येथे होणार. हां, 2027ची. म्हणजे बघा 2025मध्ये झाली, 26ला आहे का नाही, आता डायरेक्ट 27ला. ओडिशा सरकारने भारतीय खो खो संघासह 3 वर्षाचे प्रायोजकत्व जाहीर केले. जानेवारी 2025 ते डिसेंबर 2027 या कालावधीत ओडिशा दरवर्षी 5 कोटीची एकूण 15 कोटी गुंतवणूक करणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण आता हे बघितलेलं आहे. आता आपण काय बघणार आहोत, मी नोट्सच्या फॉर्मॅटमध्ये कसं रिप्रेझेंट केलं आहे ते बघून घेऊ, म्हणजे पाठ करायला सोपं जाईल. आणि दुसरी गोष्ट, परिक्रमामध्ये काही मुद्दे दिले होते ते पण आपण बघून घेऊ. बघा, फर्स्ट खो खो वर्ल्ड कप. हां, ठिकाण कुठे? तर न्यू दिल्ली पहिलं जे 2025मध्ये झालं. आणि जे सेकंड आहे ते 2027मध्ये होणारे कुठे? बर्मिंगहॅम UK मध्ये. बरं, पाठिंबा कोणाचा होता? तर इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचा. आणि आयोजन करणारे कोण होते? तर बघा, इंटरनॅशनल खो खो फेडरेशन आणि खो खो फेडरेशन ऑफ इंडिया. ठीक आहे. इकडे एक इंडिया, इकडे इंटरनॅशनल. ठीक आहे. ह्या 2 संस्था वेगवेगळ्या आहेत, त्याच्यात कन्फ्युजन करून घेऊ नका. सदिच्छा दूत, ब्रँड ॲम्बेसेडर सलमान खान, टायगर श्रॉफ. आणि शुभंकर आत्ताच दाखवले मी तुम्हाला, तेजस आणि तारा हे दोघं हरणं आहेत. मेन्स टीमचे तेजस आणि वुमेन्स टीमची तारा. ठीक आहे. मैदान कसं असतं खो खोचं? तर आयताकृती असतं. हे नीट लक्षात ठेवा. आयताकृती 27 मीटर × 16 मीटर. हां, आता टुर्नामेंटचं आपण थोडी माहिती इथे बघून नंतर इतिहास मी तुम्हाला सांगते. बघा, बरं, त्या व्यतिरिक्त अजून एक माहिती, संघात 9 खेळाडू असतात. हे नीट लक्षात ठेवा. प्रत्येक संघात 12 पैकी 3 पर्यायी ठेवतात, राखीव ठेवतात. ठीक आहे. एकूण संघात म्हणजे संघात एकूण 9 खेळाडू असतात. प्रत्येक संघात 12 असतात, त्याच्यापैकी 3 पर्यायी ठेवतात. आता आपण जरा टुर्नामेंट विषयी बघून घेऊ. बघा, पुरुष आणि महिला. तर किती संघांचा समावेश होता? पुरुषांमध्ये तर 20, महिलांमध्ये 19. विजेता कोण? दोघांमध्ये भारत. उपविजेता दोघांमध्ये नेपाळ. कर्णधार पुरुषांच्या याच्यात प्रतीक वायकर आणि महिलांच्या याच्यात प्रियंका इंगळे. आणि ह्याच दोघांचं नाव कशात आहे? सर्वोत्तम खेळाडूंमध्ये पण हे दोघंच आहेत. चषक पुरुषांचा निळा, महिलांचा हिरवा. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता थोडीशी आपण हिस्ट्री बघून घेऊ, जेणेकरून आपला थोडं इन डिटेल आपल्याला थोडी माहिती मिळून जाईल. बघा, इतिहासामध्ये काय येईल? सुरुवात नेमकी कधी झाली हे माहिती नव्हतं. सुरुवात नेमकी कधी हे माहीत नाही. त्याच्यानंतर बघा, 1914 पुणे येथे डेक्कन जिमखान्याने भारतीय स्वरूपाचे खो खो सामने प्रथम सुरू केले.
पुणेमध्ये डेक्कन जिमखान्याने भारतीय स्वरूपाचे खो खो सामने प्रथम सुरू केले आणि त्याच्यात नियमबद्धता व शिस्त आणली. नियमही नव्हते आधी, मग नियमबद्धता आणि शिस्त कोणी आणली तर पुणे येथे डेक्कन जिमखान्याने भारतीय स्वरूपाचे जे खो खो सामने प्रथम सुरू झाले त्यामुळे नियमबद्धता व शिस्त आणली. नंतर बघा 1935 खो खोचे नियम छापून प्रसिद्ध. बघा खो खोचे काही नियम नव्हते पण नियम छापून प्रसिद्ध कधी 1935. हां, आणि 1935 अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळ. हां, कोणी केलं हे खो खोचे नियम छापून प्रसिद्ध? अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळ. नंतर बघा 1936 मध्ये जे ह्या आपण आत्ता नोट्समध्ये पण पाहिलं बर्लिन ऑलिम्पिक काय त्याच्यात कशा कशाचे समावेश झाले आपण बघितलं खो खो, पण खो खो सोबत खो खो, कबड्डी, मल्लखांब इत्यादींचा समावेश करण्यात आला. ठीक आहे. या स्थानिक भारतीय खेळांना प्रदर्शित करण्यात आले. ठीक आहे. पुढे बघा 1959-60 मध्ये पहिली अखिल भारतीय खो खो स्पर्धा कुठे झाली? आंध्र प्रदेश, विजयवाडा. नीट लक्षात ठेवा 59-60 आणि 60-61. 59-60 मध्ये पहिली अखिल भारतीय खो खो स्पर्धा कुठे? आंध्र प्रदेश, विजयवाडा येथे. आणि 60-61 मध्ये महिलांसाठी राष्ट्रीय स्पर्धा कुठे? महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे. पहिली अखिल भारतीय खो खो स्पर्धा आंध्र प्रदेश, विजयवाडा आणि महिलांसाठी राष्ट्रीय स्पर्धा कुठे? तर महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपलं खो खो स्पर्धा आपण थोडं इन डिटेल बघितलेलं आहे. हां, तर आपण लवकरच बरं आपण पद्म पुरस्कारामध्ये पद्मभूषण बघितलेले आहे. तर आपल्याला त्याच पद्धतीने पद्मभूषण आणि पद्मश्री पण बघायचे आहे. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.